रुपयाचं घेऊ नका म्हणतो मी जिल्हा परिषदेला नोकरीचा राजीनामा देऊन आज जे काम करतोय ना, का करतोय? कारण माझ्या जीवामध्ये तळमळ आहे. जवळची माणसं कॅन्सरने गेली, जवळची माणसं अटॅकने गेली, म्हणून कुठंतरी वाटतं की मी पैसा कमवणं हा येतो नाही, समाजाचं ऋण फेडणं. आता या सरांनी मला इथं आल्याबरोबर सांगितलं, सर तिथं दुकान लावा. आणि दुकान लावून सर म्हणलं मला विकायचं नाही, मला लोकांना जनजागृती करायचंय की या ठिकाणी तुमच्या घरातली आयुर्वेदिक वनस्पती आहेत. सर आता तुमच्या घरामध्ये पहिलं काम सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम कॅन्सरला निमंत्रण द्यायचं आपण करतोय. सर दात घासत असताना आज तुमच्या घरामध्ये घरी जाऊन मी जे बोलतोय ना सर, घरी जाऊन चेक करायचंय. तुमच्या घरामध्ये जी पेस्ट वापरली जाते त्या पेस्ट वरती लिहिलंय सरळ सरळ 6 वर्ष वयाखालील मुलांनी ही पेस्ट वापरू नये. का लिहिलंय हो सर? कारण त्याच्यामध्ये प्राण्याच्या हाडापासून बनवलेली पेस्ट आहे. जर डॉक्टरकडे जर अटॅक आला म्हणून जर गेलं ना सर, डॉक्टर जिभेखाली ठेवायला एक गोळी देतो, मिलिंद सेकंदामध्ये गोळी शरीरामध्ये प्रवेश करते. तसं आपण तर अर्धा तास त्या ब्रशनं दात घासतोय, या जिभेच्या खाली जाळं जे आहे ना हे टोटल कॅन्सरला निमंत्रण द्यायचं काम करतं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण आंघोळ करायचं काम करतो. आंघोळ करतो का नाही सर? पहिल्याच्या काळामध्ये लोक दात घासत होती. पहिलं काका तुमच्या काळामध्ये दात कसे घासत होते? आज तुमच्या मोबाईल वरती प्रत्येकाकडे मोबाईल आहे. अमेझॉन वरती जर टाकून बघितलात ना, गाईच्या गौरीची राख, ज्याने गाईच्या गौरीच्या किंवा गौरीच्या राखीने जर दात घासले, दाताचा कसलाही प्रॉब्लेम राहत नाही. पण आज अमेझॉन वरती या राखीची किंमत आपण मात्र उकंड्यावरती फेकून देतोय, पण याच राखीची किंमत 1600 रुपये किलो आहे सर, गाईच्या गौरीची. आणि ज्याला आठवड्यातून शुगरचा प्रॉब्लेम असेल, लिंबाच्या काडीने जर आठवड्यातून 2 दिवस जर दात घासले तर दाताचा कसलाच प्रॉब्लेम राहत नाही. ही काडी 1800 रुपयाला विकते आहे, आपण मात्र त्या लिंबाच्या झाडाकडे लक्ष द्यायला बघत नाही. हेच तुम्हाला मी डोळ्याने दाखवणार आहे की खरंच कॅन्सरला निमंत्रण द्यायचं. आता हे जे 2 ग्लास आहेत हे डेमो बघितल्याशिवाय डोळ्याला लक्षात विश्वास येत नाही. कारण मी काय सांगितलंय, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. तुम्हाला या ठिकाणी विश्वास दाखवतोय की खरंच आयुर्वेदामध्ये किती पॉवर आहे. आता या 2 ग्लासामध्ये हे 2 ग्लास मी असे काय घेतले, हे माणसाचं शरीर आहे आपलं. ज्यावेळेस माणूस जन्माला आला त्यावेळेस अशा प्रकारे जन्माला आलेला असतो. ज्यावेळेस लहान मुलं जन्माला येतं, जन्माला आल्याबरोबर सर त्याच्या शरीरामध्ये कोणता घटक त्या ठिकाणी जरा अलीकडे या अलीकडे थोडं अलीकडे आता सहकार्य करा.